बैठक घेताय तुम्ही, कशासाठी बैठक आहे काय? नाही, एक तर गेले अनेक दिवस पार्लमेंटचं सेशन चाललं होतं. पार्लमेंटच्या सेशन मध्ये अतिशय 3-4 महत्वाची बिलं आलेली. एक तर SIR वर सविस्तर चर्चा झाली, त्याच्यानंतर रामजी बिल आणि न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल, या 2-3 अतिशय महत्वाच्या बिलांवर चर्चा होती. त्याच्यामुळे गेले 3 आठवडे सातत्याने तुम्ही तुमच्याही चॅनलवर तुम्ही ही रिपोर्टिंग केलंय, त्याबद्दल तुमचे आभार मानते मी. पण साधारणपणे आमचे 3-1 आठवडे सगळ्याच खासदारांचे, सगळ्याच पक्षाचे दिल्लीमध्ये गेले. ते झाल्यानंतर कॉर्पोरेशनचं इलेक्शन अनाऊन्स झालं तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर पुणे असेल, मुंबई असेल, नाशिकच्या सगळ्याच आपल्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत कुठे काय निर्णय घ्यायचे. मुंबईमध्ये आमची चर्चा काली शिवसेनेची सविस्तर 3-4 छोट्या छोट्या मीटिंग, मग काँग्रेसची मीटिंग, म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये मीटिंग चाललेल्या आहेत. आणि गेले काही दिवस माझे सगळे सहकारी हे पुण्यामध्ये काय करायचं याचा एक आढावा घेत होते, आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप म्हणून आज मी सगळ्या सहकार्यांना भेटते. एक ही फॉलोअप मीटिंग आहे, ही कंटिन्युटी मधला फॉलोअप. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा. खरं तर काल तुमच्याकडे काही नेत्यांनी मंडळी बैठक घेतली, तोच हा विषय परत होणार का? किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं कधीपर्यंत फायनल? नाही, कसं आहे की आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की महाविकास आघाडी आणि कुठलेही समविचारी मित्र पक्ष जर एकत्र येऊ शकत असेल तर पुण्याच्या हितासाठी. मी कालही बोलले, आजही बोलते की हे इलेक्शन हे आपली शहरं सुधारण्यासाठी आहे. आपण जर लेटेस्ट इकॉनॉमिस्ट वाचला असेल तर त्याच्यात पूर्ण देशाचा नाही जगाचा आढावा घेतलेला आहे की नागरीकरणामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात रोज बदल होतो. आणि त्याच्यामुळे 2 अशी शहरं आहेत जगामध्ये ज्यांना नागरीकरणाचा काही फटकाच बसलेला नाही, आणि त्यातलं एक शांघाय आहे. त्याच्यामुळे आता शांघायमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली, किंवा जपानमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली, पण जपानमध्ये अनेक वर्ष झालेली आहेत. पण शांघायमध्ये डेव्हलपमेंट झाली, पण तिथे प्रदूषण झालं. आता ज्या लोकसभा मतदारसंघात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक 5-10 वर्षापूर्वी तुम्हालाही आठवत असेल की पर्यावरणाबद्दल पुण्यात फक्त वंदनाताई टोकाची भूमिका घ्यायची. वंदनाताई बोलायच्या आणि आपण बोलायचो, पण वंदनाताई ज्या पोटतिडकीनी पर्यावरणाबद्दल बोलत होत्या, आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे की त्या पोटतिडकीनी आपण कोणीही तो विषय त्या गांभीर्याने जेवढं वंदनाताई म्हणत होत्या ते घेत नव्हतं. मान्य सगळ्यांना, पत्रकारांनाही मान्य असेल. या परिस्थितीमध्ये आज मी जेव्हा मतदारसंघात मला जर 100 पत्र येत असतील तर एक काळ असा होता की मला 90 नोकरीसाठी येत होती आणि 10 बाकीच्या प्रश्नांसाठी येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही जेव्हा 100 पत्र येतात त्यातली जर 90 नोकरीसाठी आहे तर 90 प्रदूषण आणि नुसतं हवेचं नाही, पाण्याचंही. आणि फक्त मुंबईत आपलं हिंजवडीतून पत्र येत नाहीत, मला निऱ्यातून पत्र येतात, मला इंदापूरमधून पत्र येतात, मला बारामतीतून पत्र येतात. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण हा एक खूप मोठा विषय हा झालेला आहे. इलेक्शन येतील आणि जातील, पण ह्या गोष्टी जर एकदा हानिकारक झाल्या तर ज्याच्यासाठी आपण सगळे कष्ट करतोय की आपल्या मुलांसाठी पुढे चांगलं व्हावं, आपल्या पक्षाने काहीतरी चांगलं काम करावं, याला 5-10 वर्षांनी खरंच अर्थ राहणार आहे का, हा एक मोठा प्रश्न. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगते. मी या ऑफिस पासून इथून पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन 10 पावलावर आहे आणि माझं घर 100 पावलावर आहे. मागच्या इलेक्शनला भारतीय जनता पक्षाचं ऑफिशियल स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पुणेकर म्हणून, कारण का मी पुण्यातही तेवढीच राहते जेवढी मुंबईत आणि दिल्लीत राहते, की 24/7 पाणी देऊ. आठवतंय सगळ्यांना? आणि आपण सगळे म्हणत होतो कसं देणार आहात फॉर्म्युला सांगा. ज्या घरात मी राहते हे 1 किलोमीटर पण नाहीये, तुम्ही सगळे त्या घरी आलेला आहात, पत्रकारही आलेले आहेत. आज आमच्या बिल्डिंगमध्येही टँकर येतो. आम्ही 100 पावलावर आहोत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हेडक्वार्टरमधून. 7 वर्षापूर्वी 24/7 पाणी देणारी पुण्याचं प्रशासन, आज माझ्याकडे रोज टँकर येतो, रोज. आणि तिथलं पाणी गढूळ असतं का? हो असतं. कधी कधी नळ उघडला ना तर पिवळ्या रंगाचं पाणी येतं आमच्याकडे. म्हणजे हे फक्त माझ्याकडे नाहीये, सगळ्यांच्या घरात ती परिस्थिती आहे. करेक्ट? पण मग हे इलेक्शन आपण तुतू मेमे करत भांडणार आहोत
का तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी? राजनीती होती रे, पक्ष फोडतील, लोक घेतील, काय करतील, पण मला असं वाटतं कधीतरी आपण सगळ्यांनी आपलं ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण कधी करणार आपण? मी का राजकारणात आले हे मला माहितीये. आता कोणी काय प्रश्न घेऊन लढायचं, कसं करायचं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण काही लोकशाही आहे. तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात दिलेला आहे. पण हेच केंद्रबिंदू ठेवून आपल्या महात्मा गांधींचं एक तर नाव त्या जी रामजी मरून काढले, ज्या महात्मांमुळे आज तुम्ही आणि मी मोकळा श्वास घेतला, त्यांचंच नाव त्या बिलमधून का काढलं असावं? तो एक चूक झाली केंद्र सरकारकडून, ही सरकारला मान्यच करावी लागेल. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक मोठा मुद्दा की जी रोजगार हमी योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आणली, ती रोजगार हमी योजनेत बदल करून आज गरीब कष्ट करणाऱ्याला, ज्याला केंद्र सरकार म्हणून 100% निधी येत होता, तो आता 100% निधी केंद्र सरकार देणार नाही. मग कसं राज्यांना परवणार? राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. या पत्रकारांना तर मला वाटतं FRBM ऍक्ट, मला आता ते बंदच करतील मी बोलायला लागले की. पत्रकार म्हणत असतील आता ही बाई आली म्हणजे आता ही परत त्या FRBM ऍक्टवर बोलणार. कारण का तो प्रॉब्लेम आहेच ना. आपल्या एकट्याचा नाही, देशातल्या राज्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. मुंबईच्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे आणि तीच परिस्थिती पुण्याची पण आहे. मग आपण ह्याच्या विरोधात लढणार का नाही? आणि ते लढत असताना जर आपल्या विचाराचे पक्ष एकत्र येऊ पाहत असेल आणि चर्चा, माझं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. आपण नंतर काय निर्णय घ्यायचा तो आपापला असतो, पण चर्चा तर झाली पाहिजे. त्याच्यामुळे चर्चा होते, अनेक लोक भेटतायत. तुमच्या चॅनलवर मी ऐकलं काहीतरी गमतीशीर शब्द तुम्ही वापरला की परवा रात्री काहीतरी एक अशी सिक्रेट मीटिंग झाली. काय शब्द मला वापरला? गुप्त बैठक वापरला का तुम्ही? गुप्त बैठक झाली वगैरे. मला पण फोन केला, काय तुम्हाला? म्हटलं बाबा गुप्त बैठक मला कशी माहिती असेल? तुम्हाला कोणत्या तरी सूत्रांनी सांगितली. ते सूत्र फार ऍक्टिव्ह झालीत गेल्या काही दिवसात. त्याच्यामुळे या सूत्रांच्या या गोष्टी होत राहतील. पण मला असं वाटतं की सगळे आपले सगळे संघटनेत संघर्ष केलेला आहे, जे पुणेकर आहेत आणि पुण्यावर प्रेम करणारे, आणि पुण्यात एक चांगला बदल, मग पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल. म्हणजे तुम्ही मला विचारलं की आता सुप्रिया तू उभी आहेस आपल्या बालेवाडीला, तर कल्याणी नगरला जाणार का मुंबईला जाणार? कुठे जाल तुम्ही? मुंबईला. पुण्याचा ट्रॅफिक, आणि मी नुसती टीका करत नाहीये, सोल्युशन मॉडेलमध्ये आलं पाहिजे. नुसतं टीका करणं खूप सोपं आहे मला की 7 वर्ष तुम्ही काय केलं नाही. सुप्रिया सुळे, तुम्ही आणि तुमचा पक्ष काय करणार हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार? मला फक्त पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही तिथे सेवा करण्यासाठी आपण का तिथे जावं? कारण का आपल्या नगरसेवकांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे. आपण मेरिटवर पास होतो. सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक चांगला बदल घडवावा. संघटनेतल्या सगळ्या लोकांची एक सविस्तर आपण चर्चा करावी. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल वॉर्डाचा एक प्लॅन असेल आणि पुणे शहराचा आपला काय प्लॅन असेल, ते सगळं आपल्या सगळ्या ज्येष्ठांची चर्चा करून. आणि मी तुम्हाला बरेच दिवसात भेटले नव्हते आणि त्याला काहीतरी आता आकार द्यायची वेळ आली. अधिकृत घोषणा कधी होणार? अधिकृत घोषणा अजून चर्चा ते होऊ दे बाबा, घाई काय? या सगळ्या चर्चा सुरू आहेत. तुमच्या या कार्यालयामध्ये काय तुमच्या शेजारी पेशंटला बघायला मिळतात, ते बघायला मिळत नाहीये. पण माझ्या आम्ही 4 जण बसतो, मग अंकुश अण्णांचा का नाही प्रश्न विचारत? ते पण नाहीये. मी तुम्हाला एक सांगू का? मी तुम्हाला एक सांगते, नाराजी वगैरेचा अधिकार आम्हाला लोकशाही या प्रक्रियेतच नाही. आपण जेव्हा पब्लिक लाईफ मध्ये असतो ना, तेव्हा नाराज बी राहणार. नाराज कधी घरी? म्हणजे रेवती माझ्यावर नाराज होऊ शकते, पण मी नाही कुणावर नाराज होऊ शकत. आय एम अ प्रोफेशनल. त्याच्यामुळे जर मी लोकसेवेसाठी उतरलेले असेल तर नाराजगी हा शब्द आम्हाला अलाउडच नाही आहेत, आमच्या डिक्शनरीतच नाही येते. सल्ला नाही, मी आय प्रॅक्टिस व्हॉट आय प्रीच. आता ते मीडिया समोर का नाराजी व्यक्त करतात याचं मला माहिती नाही. कारण का मी मीडियाशी नाराजी व्हायचा मला अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत आहे. आपण सेवा करण्यासाठी इथे आलोय. आणि त्याच्यामुळे एक संघटना म्हणून जर त्यांना काही वाटत असेल, काल मी त्यांच्या बरोबर 4 तास बसले, 4 आणि परवा 2. म्हणजे काल माझी मुंबईची सगळी कामं बाजूला ठेवून मी खरं तर राऊत साहेबांना भेटायला जाणार होते. मी राऊत साहेबांकडे 8:30 वाजता गेलो आम्ही चर्चा करायला. कारण का प्रशांत दादांचे काही प्रश्न होते आणि रास्त आहेत ते
त्याच्यात काही गैर नाही. जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं हा अधिकार आहे. आणि आमचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय कुणावर कधी रेटत नाही. कारण का हा पक्ष शेवटचा कार्यकर्ता केंद्रबिंदू आमच्यासाठी आहे. आणि त्या शेवटच्या कार्यकर्त्याचं मत आणि मन हे आदरणीय पवार साहेबांनी 6 दशकं जपलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो शेवटचा कार्यकर्ता समाधानी होत नाही तोपर्यंत पक्ष कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता याचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. प्रशांतदादांचं काय मत आहे? प्रशांत जगताप चर्चा केली, त्यांना समजवलं, त्यांची नाराजगी दूर झाली का? तोडगा निघाला. आता तोडग्याचा प्रश्न नाहीये, ही स्ट्रॅटेजी आहे, ही इलेक्शन आहे, ही युद्ध आहे. हे त्यांना समजलं का? ताई प्रशांत आता जगताप त्याचं काय उत्तर तेच देऊ शकतात. हा बोला विचारा. बोला ताई, बोला. नाही बोला. ताई, त्यांनी जो प्रश्न विचारला, प्रशांत जगतापांचं म्हणणं काय, साहेबांनी पुरोगामी विचार जपलाय. 2023 मध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या घटना घडल्या पक्षफुटीच्या, त्यानंतर मी आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्ते पुण्यातले साहेबांसोबत राहिलो. पुरोगामी विचार पुढे न्यायला साहेब आहेत. जर भाजप राष्ट्रवादी सोबत आपण गेलो आणि महायुती म्हणून जर परत सत्तेत महापालिकेत आलो तर पुरोगामी विचार संपेल. मी नाराज असल्याचं कारण एकमेव आहे की ज्या लोकांनी साहेबांना त्रास दिला, पक्ष फोडून सुप्रियाताईंना त्रास दिला, त्या लोकांसोबत महापालिकेच्या मांडीला बसणार का? आता हा प्रश्न जर त्यांनी विचारलाय तो रास्त प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. मी तुम्हाला थोडं हिस्ट्रीमध्ये परत नेते. आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींना चॅलेंज केलं होतं, आठवतंय तुम्हाला? तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं काँग्रेस पक्षाने, पवार साहेबांचं निलंबन केलं होतं. इथे ज्येष्ठ असतील त्यांना माहिती असेल, तुमचा जन्म झाला होता का नाही, तुम्ही यंगस्टरचा मला माहिती नाही, तुम्ही सगळे खूप यंग आहात, मी तेवढी यंग नाहीये. पण मला ते दिवस क्लिअरली आठवत आहेत की तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा सिटिझनशिप आणि त्याच्यावर हे झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशाचं आणि मी त्याची साक्षीदार आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांवर, तारिकभाईंवर आणि संगमा साहेबांवर ऍक्शन घेतली, त्यांना पक्षातून काढण्यात आलं. पक्ष नवीन स्थापन झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस आणि राष्ट्रवादी टोकाची भूमिका असताना दोन्ही पक्ष वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर इलेक्शन झालं आणि युपीएचं गठबंधन झालं नव्हतं तेव्हा काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी काँग्रेस. मी एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करते आणि शिकण्यासारखी गोष्ट, आणि ते खूप राजकीय कार्यकर्ते त्यांच्यासाठी जास्त आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलंय की हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या. हा सोनियाजींचा मोठेपणा आहे. मी आय रिपीट मायसेल्फ की एवढी लढाई झाली होती, त्यांनी पवार साहेबांवर ऍक्शन घेतली होती, पवार साहेबांनी वेगळा पक्ष त्याच्यामुळे काढला, त्यांना पक्षातून काढल्यामुळे. त्यानंतर सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की त्या स्वतः त्या निरोप पाठवू शकत होत्या, त्यांची मोठ्या नंबरनीच काँग्रेस निवडून आली होती. पण हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा की त्या स्वतः आमच्या घरी आल्या, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की आपल्याला युपीएचं सरकार करायचंय, झालं गेलं विसरूया, आता देशामध्ये आपण एकत्र येण्याची गरज आहे. आणि 10 वर्ष युपी, आणि तेवढंच नाही, सोनियाजींचा एवढा मोठा मन त्यांचं आहे की त्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंट तुम्ही म्हणाल ते डिपार्टमेंट, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, चला आपण सगळ्यांनी एकत्र. आणि तो दिवस आणि आजचा दिवस कधीही काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी कधी तो विषय परत काढला नाही, आम्ही तो काढला नाही. 18 वर्ष इथे सत्तेत राहिलो एकत्र. तू मॅम थोडा घर में भी होता यार, बायकोशी कधीतरी होतं ना भांडण, थोडंसं जातं, असं होतं या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पण राजकारणामध्ये कधी कधी या गोष्टी कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच समंजसपणाने आपल्या अंतरात्म्याला जे योग्य वाटतं ते आपल्यानी करावं. आणि ह्याच्यात कुठलीही विचारधारा कॉम्प्रोमाइज नाही, ह्याच्यात कुठलंही मोठं धोरण कॉम्प्रोमाइज नाही. आणि मी स्वतः मी त्यांना हे सगळे अश्युरन्सेस मी स्वतःच दिले. त्याच्यामुळे देर इज नथिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन. म्हणजे असं नाही की मी ह्यांच्या थ्रू निरोप नो, नथिंग इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन. प्रशांत दादा खाली पक्षाला महत्वाचे आजही आहेत, उद्याही आहेत. मी त्यांना काय स्ट्रक्चर आहे, जर एक तर अलायन्स ऑफिशियली झालेलंच नाही, चर्चा सगळ्यांची चाललेल्या आहेत, अजून काही अधिकृत झालेलंच नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा लोकसभेत एखादं बिल येतं त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर हे काँग्रेस पक्षाला पहिला फोन करतात
आणि म्हणतात की काँग्रेस पक्ष आम्हाला हा बिल आणायचंय, काय करूया? मग ते भेटतात. मग आमची एक BSC नावाची ग्रुप आहे, बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी. त्याच्यात आम्ही विपक्ष आणि सत्ताधारी एकत्र बसतो, स्ट्रॅटेजी करतो आणि बिल आणतो आणि मग बिल पास करतो. मग ह्याला सेटिंग म्हणायचं का? काही पार्लमेंटरी प्रक्रिया म्हणायची? एका लोकशाहीत एकमेकाशी बोललं पाहिजे आणि त्याच्यातून जर नाही जमलं तर प्रत्येकाला अधिकार आहे ना, पण चर्चा तर झाली पाहिजे ना. चर्चा करूनच मार्ग निघतो. आणि जर पुण्याच्या हितासाठी आपण एकत्र काही मित्र पक्षांची काही एकत्र चर्चा करत असलो तर त्याच्यात गैर काय? दादांची चर्चा झाली का? कोणाची? माझी नाही अजून भेट झालेली, पण अंकुशांना भेटलेले आहेत, वंदनाताई, त्या सगळ्यांची, सुनील टिंगरेंची, चेतन तुपेर, ती तो सगळा ग्रुप रोज भेटतात. तुम्ही दादांना भेटायला जाणार काही असं नाही, मला कुणालाही भेटायला काही प्रॉब्लेम नसतो. मी फक्त आता या सगळ्यांची चर्चा करून काय आतापर्यंत डिस्कशन झालंय, कारण का आता वंदनाताई पण मॅनिफेस्टोच्या काही कामासाठी गेल्यात. प्रत्येकजण आपापलं आता डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे. त्यामुळे ते सगळे करून जेव्हा यांचं नक्की काय ते कार्यकर्ता प्रत्येक त्याचं ऐकून घेतल्यावरच मगच मी दादांशी बोलणार ना, कारण का पूर्ण क्लिअरन्स असल्याशिवाय आणि प्रत्येकाच्या मनात काही शंका असेल, ती शंका जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की या 2.5 वर्षाच्या संघर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी स्वतःवर केस घेतली असेल, जो रस्त्यावर सत्तेच्या विरोधात लढला असेल, तो प्रत्येक कार्यकर्त्याची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे अलायन्स होईल तिथे घेणार. हे रेकॉर्ड करून ठेवा आणि परत रिपीट करा कधी गरज पडली तर, पण ते रिपीट दाखवायची वेळ येणार नाही. आत्ताचं एकत्र येणं हे फक्त निवडणुकीपुरतं असणार आहे. पक्ष विलिनीकरण म्हणून तुम्ही कसा विचार करता? मी अजून तेवढा विचारच करत नाही, कारण का आय लिव्ह द मोमेंट. आता उद्या इथे पाऊस पडून काय प्रॉब्लेम येईल का? आय हॅव नो आयडिया. आता पुण्यात थंडीत 10 डिग्रीवरनं 8 डिग्रीवर जाईल का? आय हॅव नो आयडिया. ते weather.com ला विचारायला लागेल. त्याच्यामुळे आता आय एम लिव्हिंग द मोमेंट. आता व्हॉट इज इम्पॉर्टंट, आता महत्वाची गोष्ट काय की आता हे इलेक्शन आहे. काँग्रेसची आणि शिवसेनेची मी रोजच चर्चा करते. इथे हे सगळे त्यांचा काही अनेक प्रस्ताव आले. सुनील दादांचं माझं बोलणं झालंय, चेतन तुपेंचं आणि माझं बोलणं झालंय. नानांनी तर टीव्हीवरच सांगितलंय की 1 महिन्यापूर्वी त्यांचं माझं बोलणं काय झालं होतं. त्यामुळे ह्या चर्चा सगळ्यांची, एक तर मी सगळ्यांची नेहमीच बोलले, म्हणजे 2.5 वर्षापूर्वी पण मी सगळ्यांची बोलतच होते. मी कधीच कोणाची बोलणं थांबवलं नाही, कारण का एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाची कारणं असतात, त्यांचं काय विचारधारा असते ते आपल्याला मान्य करावं लागतं. ते ठीक आहे ना, त्यांचं मत असू शकतं ना. लोकशाही अलायन्सेस करताना प्रत्येकाला अधिकार आहे. तर काँग्रेस म्हणलीच होती ना की मनसे आणि शिवसेना गेली, आणि तुम्ही मला अर्ध विचारताय. राऊत साहेब काय म्हणाले, पुरं स्टेटमेंट तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, पण मी ऐकलं की महाविकास आघाडी लोकसभा विधानसभेला इंटॅक्ट राहील. लोकल बॉडी इलेक्शनला अनेक ठिकाणी आधीच्याही इलेक्शन मध्ये सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन झालेले आहेत. हे काय नवीन नाही करत आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. 2 बैठका आतापर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा असा आग्रह आहे की या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढायच्या. तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? माझ्याकडे हा प्रस्ताव नाही आलेला. चर्चा अशी आहे, तुम्ही चर्चा असेल ना, चर्चा असेल ना, ती तुमच्या कानावर आली असेल. निवडणुका तुम्ही तुतारी चिन्हावरच लढणार आहात. इट इज द ऑब्व्हियस ना, इट इज ऑब्व्हियस. तुम्हाला कोण सूत्र सांगतोय आणि तुमचा वेळ वाया घालवतोय आणि माझाही वेळ वाया घालवतोय. गॉसिप कमी करूया, कामावर फोकस ठेवूया. आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अगोदरच्या आपण दादांनीच लीड केलेला आहे, दादाच करत राहिले. तुम्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तरी दादाच लीड करणार का? चेहरा दादांचाच असणार का? त्यांच्या नावानेच ही निवडणूक लढली जाणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा, म्हणजे कोण लीड करणार? सगळेच लीड करू ना आम्ही. दिसत नाही काय लीड करताना तुम्ही आता आज पहिल्यांदा आलात बैठक, पहिल्यांदाच आले, कारण का मुंबईचं कोण बघणार? फॉर्म भरायचे हो, मग ठीक आहे ना. कधी आता ताई weather.com-चं जसं उदाहरण दिलं ना, weather.com म्हणजे सातत्याने बैठका घेत आहेत. तुमचे काही नगरसेवक राहिलेत का ते बी चेक करा. म्हणजे आपण ठीक आहे ना, गेले असतील तर शून्यातून पूर्ण विश्व उभं करू, काय अवघड नाही. व्हॉट इज द प्रॉब्लेम? याला करायचं असतं ना, आणि इस देश में टॅलेंट की कमी नाहीये. ताई तुम्ही इज व्हेरी टॅलेंटेड कंट्री अँड नेशन. weather.com-चं जे उदाहरण दिलं ना की वातावरण, तसंच सुप्रिया सुळे ज्या आहेत ना, त्या
प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतात, म्हणजे अगदी कार्यकर्त्यांशी पण बोलतात, प्रशांत दादांशी पण तुम्ही बोललात, तुम्ही दादांशी पण बोलायचं म्हणतात की मी कुणाशी बोलू, तुम्ही साहेबांशी पण बोलतात. तुम्ही काहीतरी ठरवलं असेल ना, पक्षांशी बोलून, प्रदेशाध्यक्षाशी बोलून, साहेबांचं तुमचं बोलणं झालं असेल, कारण 2-3 दिवसात सगळंच क्लिअर होणार आहे. आता काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्ही आखली असेल ना, की पक्ष म्हणजे मी तुम्हाला कुणासोबत आधी जायचं. सांगितलं मेरा पेट बहुत बडा है. ताई, दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत महानगरपालिका निवडणुका. आज गोष्ट आलेत ताई. केली त्यांनी काय ते अधिकृत म्हणजे इट वॉज ओनली ते अनाउन्समेंटच राहिली होती, बाकी सगळं तर ठरलंच होतं ना. राजकीय परिणाम त्याचे काय? त्याच्या पहिल्या मोठ्या कार्यक्रमाला सगळ्यात उत्साही मी आत्या म्हणून होती. राजकीय परिणाम माझे काय? 2 बंधू एकत्र येत असतील तर माझे आनंदच आहे. राजकीय परिणाम काय असतील? तुम्ही देखील दिसलात, त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी तुमचा देखील नाही माझा नाही, सगळ्यात मोठा पुढाकार राजजी आणि उद्धवजींना एकत्र आणण्यात सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते राऊत साहेबांचं आहे. राऊत साहेबांनी कष्टांची पराकाष्ठा केली आणि ते कुटुंब एकत्र आणण्याचं क्रेडिट अर्थातच त्या कुटुंबातल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला आहे, पण त्याच्यात सगळ्यात मोठा फॅमिली मेंबर जो प्रेमाने त्यांनी केलं त्याचं नाव संजय राऊत साहेब आहे. पण आज कसं बघताय, जे एवढे वर्ष दोघं एकमेकांना टीका करत होती, मुलं एकमेकांना भेटत नव्हती, आज भेटताय. याचा चांगली गोष्ट आहे परिणाम ना. महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कसा राहील तुम्हाला वाटतं? त्यांनी त्या तुमच्या पण चॅनलनी सर्वे केलेच असतील ना. मग सर्वे करतात ना इलेक्शनला, आम्हाला पण दाखवतात ना सर्वे इलेक्शनच्या आधी. माझ्या शुभेच्छा आहे. जशी आपण इथे चाचपणी करतो 2 राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तर इथे आपण दोन्ही ठाकरेंना सोबत घेणार आहोत का? माझी मनसेला चर्चा आहे. सोबत घेणार आहोत नाही का? आमचा प्रयत्न आहे महाविकास आघाडी प्लस राष्ट्रवादी अजित पवार असा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहील. आणि मनसे पण एव्हरीबडी. काही वेगळा प्रश्न आहे. पर्यावरणाचा जसा गंभीर प्रश्न आहे तसंच लोकसंख्येचा प्रश्न आहे. अशातच नवनीत राणांनी वक्तव्य केले की 3-4 मुलं जन्माला घालतात. मला नाही माहिती, मी ऐकलेलंच नाही विधान, त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही त्याच्यावर. विशाल तांबेंनी न रचण्याची भूमिका घेतली आहे, तर त्यांचं काय नेमकं कारण आहे? ते ठीक आहे ना, प्रत्येकाला आपापलं कारण असतं. त्यांना वाटत असेल लढायचं नाही, लोकशाही आहे, लढायचं का नाही लढायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. चांगले उमेदवार जे आहेत ते सिटिंग नगरसेवकात अशी जर भूमिका घेत असतील तर काउंट होईल असं वाटतं. काउंट म्हणजे एक तर मी तुम्हाला आधी सांगितलं की विशाल तांबेंनी लढावं अशी माझी स्वतःची इच्छा होती. आणि ज्या पद्धतीने म्हणजे आज भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष कमी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जास्ती असे, त्याच्यामुळे मग होतं तेच बरं होतं ना. काँग्रेस मुक्त भारत करायला दिले तर आता पुणे हे बीजेपी ओनली काँग्रेस एनसीपी झाले. मग ते कुठल्याही चिन्हावर नाही नाराज साहजिक आहे ना. नाही साहजिक आहे ना, कुठल्याही पक्षामध्ये साहजिकच आहे ना. जर ओरिजिनल ज्यांनी खूप कष्ट करून विरोधात असताना ज्या सगळ्यांनी हा पक्ष बांधण्याची काम केलं, आज ते भारतीय जनता पक्षात कुठेच दिसत नाही. आणि हा कॉमन फिनॉमिनॉन आहे. आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की काँग्रेस मुक्त भारत. आता सगळीकडे काँग्रेस, आणि जी परवाचा पण रिझल्ट लागला त्याचा अर्ध्याहून जास्त क्रेडिट काँग्रेस पक्षाला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.